सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला शुभारंभ करण्यात आला। देवराव काळे यांच्या पॅनलचा या ठिकाणी शुभारंभ झाला। त्यांनी सिरसा येथील विविध ठिकाणी ग्रामदैवतांना नारळ वाढून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली। आपल्यासोबत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार देखील आहेत। एकंदरीत कशा प्रकारे आज प्रचाराला सुरुवात करण्यात आली आणि प्रचारात एक पाऊल पुढे देखील आहात? आज सिरसाळा ग्रामपंचायत पोटनिवडणुकी निमित्त जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवराव काळे आहेत त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आणि नारळच नुसता फोडलेला नाही, तो नारळ म्हणजे 29-30 तारखेचा 28 तारखेला मतदान विजय आहे अशी विजय रॅली निघालेली आहे। आणि सर्वांना थोडस मला एक आवाहन करायचे किंवा नम्र विनंती करायची, ही जी निवडणूक आहे तो देवराव काळे उमेदवार नसून आपण प्रत्येक जण उमेदवार आहोत। आपली एक जबाबदारी आहे की प्रत्येकानं घरातलं मतदान व्यवस्थित करून घेणे, आपल्या मित्रापर्यंत जाणे, युवकांना युवकाचं काम करावं, महिलांना महिलेचं काम करावं। आणि देवराव काळे निवडून येणं ही आपल्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आणि आपल्या नेत्यासाठी अत्यंत अस्तित्वाची लढाई आहे। आपल्यासोबत दुसरे देखील कार्यकर्ते, दादा काय कशा प्रकारे आज प्रचाराचा शुभारंभ झालाय? प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। आज देवरावजी काळे यांच्या प्रचारार्थ जी रॅली निघाली, या रॅलीमध्ये सिद्ध झालेलं आहे की देवराव काळे यांचा जे निश्चित आहे, देवराव काळे हे जे उमेदवार आहेत ते निर्व्यसनी आहेत व विकासभिमुख नेतृत्व व त्याचबरोबर असं जातीपातीचं राजकारण न करता, आता आज जे सध्याचे चालू आहे ते जातीच्या मुद्द्यावर न करता ते विकासाच्या मुद्द्यावर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचे एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून ते या निवडणुकीत उभं टाकले आहेत। त्यांना माझी विनंती आहे, त्यांना सर्वांनी सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करा। दादा एकंदरीत पाहायला गेलं तर प्रचार रॅली दरम्यान अनेक नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय। काल देखील दिग्गज उमेदवारांनी देखील जाहीर पाठिंबा दर्शवला। पाहायला गेलं तर प्रचारात एक पाऊल आघाडी घेतलेली आहे, एक पाऊल पुढे देखील आहे। काय वाटतं 28 तारखेला मतदान प्रक्रिया पाहतो? भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला अधिकार आहे, परंतु आजचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे उमेदवार आहेत देवरावजी काळे यांना सर्व जाती धर्मातील लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे। आता काही प्रवृत्ती ज्या आहेत गावामध्ये जातीय सलोखा जो आहे, या गावातली काही जी भावना आहे ती भावना जी आहे, मूळ भावना जी आहे, आज अनेक प्रसंग या देशामध्ये झाले, परंतु सिरसाळा हे गाव असं आहे की सर्व जाती धर्माचे लोक मिळून गुण्यागोविंदाने राहतात। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये विषारी प्रचार करण्याचं काम काही लोक करत आहेत। त्यांच्यापासून आपल्याला सावध राहण्यासाठी आणि या देशात या गावाचा जो सर्वांगीण विकास आहे जर खऱ्या अर्थानं करायचा असेल, त्या दृष्टीने करायचा असेल, तरच देवरावजी काळे यांना आज नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये पसंती आहे आणि निश्चितच त्यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जात आहे। कुठल्या कुठल्या ग्रामदैवताला नारळ फोडून नारळ त्या ठिकाणी वाढवून तुम्ही प्रचाराला सुरुवात केली? आज हनुमान मंदिरापासून या रॅलीची सुरुवात झालेली आहे। ती रॅली शेख फरीदीन तवक्कल रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्ग्यापासून ते आमच्या ग्रामदैवत जे आहे आणि आमचे जे पूज्य गुरु आहेत वामनानंद महाराज यांच्या मंदिरात आणि दोन्ही राम मंदिरामध्ये व्याघ्रेश्वरापासून ते देशपांडे गल्लीच्या राम मंदिरापर्यंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक आहे चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार येथे येऊन ही रॅली आज या ठिकाणी समापन होत आहे। काय वाटतं प्रचारात जी प्रचंड गर्दी पाहून कुठंतरी उत्साह दिसतोय नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये? मतदान प्रक्रिया कशी पार पडेल, किती टक्के मतदान होईल? ही निवडणूक ही ग्रामस्थांनी आता हातात घेतलेली आहे आणि म्हणून मी सर्वच ग्रामस्थांना, सर्वच जाती धर्मातील लोकांना काम करणारा, दृष्टी असणारा उमेदवार म्हणजेच देवराव काळे, विकास करणारा उमेदवार म्हणजेच देवराव काळे। अनेक लोकांचं जे काही आज काय नकली आणि असली, आता ओबीसींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नकली ओबीसींचा आक्रमण जे आहे, खऱ्या ओबीसींच्या म्हणजे जागेवर अतिक्रमण जे होत आहे ते नाकारण्यासाठी देवराव काळेंना निवडून देणं हे आपल्या ओबीसींचं सगळं, मग ते कुठल्याही जाती धर्मातले ओबीसी असो त्या सगळ्यांचं काम आहे। देवरावजी काळे यांना मत म्हणजेच आदरणीय
राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय धनंजय मुंडे यांना मत. या आधीच्या प्रचंड निवडणुकीमध्ये पाहायला गेलं की आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असते उमेदवारीमध्ये. पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये फक्त एकच उमेदवारी अर्ज त्यांचा आहे असं देखील सांगण्यात येते. सर्व मित्रपक्ष आणि आमदार धनंजय मुंडे यांचा पाठिंबा त्यांना आहे. निश्चितच सर्वच महायुतीचे जे काही पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, त्या सर्वच मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणजे देवराव काळे साहेब आहेत आणि आदरणीय साहेबांचा निश्चित मनानं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्यातर्फे अधिकृत उमेदवार आहेत. कुठल्या कुठल्या संघटनेचा पाठिंबा आहे किंवा कुठल्या कुठल्या उमेदवारांना तुम्हाला जाहीर पाठिंबा देईल? कालच आमच्याच पक्षाचे अशोक शेप असतील, भाजपचे नामदेवरावजी गायकवाड असतील किंवा आमचे तत्कालीन सरपंच अक्रम खान असतील, नेहाल मुनियार असतील, यांनी देखील रघुनाथदादा देशमुख यांनी देखील म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेऊन निश्चित मनानं पाठिंबा दिलेला आहे. काही बाबीमध्ये काही असतील असंतोष, तेही त्यांचे जे विचार आहेत ते दूर करण्यात येतील आणि सर्वांना सोबत घेऊन जी काही भारताची गंगा जमुना तहजीब आहे, या तहजीबनुसार जातीय सलोखा, धार्मिक सलोखा कसा राहील अबाधित आणि गावाचा विकास या सगळ्या माध्यमातून कसा साधता येईल याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि निश्चित मनानं 28च्या नंतर देखील, मतदानानंतर देखील व्यापक पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये विचार केला जाईल. नक्कीच आपल्यासोबत संतोष काका काय एकंदरीत पाहायला गेलं तर प्रचारामध्ये प्रचंड गर्दी दिसते, मतदारांमध्ये उत्साह दिसतोय. काय वाटतं 28 तारखेला कशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडेल? प्रॉपरली देवरावजी काळे हे उमेदवार जनतेनं दिलेले आहेत. प्रत्येक समाजानं, जाती धर्मानं त्यांना पुढे केलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. यामुळे ते प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत आणि जनतेनंच निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे अगदी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार, कशा प्रकारे या प्रचारामध्ये सामील होणार? एक विषय, एक विजन घेऊन, शिरसाळा मोठं गाव आहे, प्रॉपरली इतकं तालुका म्हणजे लेवलचं किंवा नगर परिषद, नगर पंचायतच्या दर्जाचं गाव आहे, परंतु ग्रामस्तर आहे. इथं समस्या भरपूर आहेत आणि नेता धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे या गावावर आणि एक विजन घेऊन देवरावजी काळे या निवडणुकीत उतरलेले आहेत. आता एक सर्वात मोठी समस्या या ठिकाणी पाणी पुरवठा योजना, जी की तारुगावांहून या ठिकाणी आमचे मित्र रामरावजी किरोले दादा यांच्याच कार्यकाळात त्याचं भूमिपूजन झालेलं, काम पूर्णत्वास आलेलं आहे. काही त्रुटी असेल तर ते आता साहेबांच्या माध्यमातून आणि जे काय असेल तर ते त्याचं प्रॉपरली काम लोकार्पण आणि त्याचा डिस्चार्ज वगैरे सगळ्या त्रुट्या वगैरे दुरुस्त करून ते लगेच एक माझ्या मतानं मी उमेदवाराच्या वतीनं किंवा त्या पद्धतीने साहेबांचा त्या दिवशी विषय झाला, 1 महिन्याच्या आत ह्या पाणी पुरवठा योजनेचं काम म्हणजे लोकार्पण होऊन आपल्या गावकऱ्यांना एक प्रतिदिवस पाणी मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि हे सगळे असे विकासाचे मुद्दे आपण पूर्णत्वास नेण्यासाठी देवरावजी काळे यांना निवडून द्यावा असं मी आवाहन करत. युवा नेते सुद्धा का दादा, काय वाटतं? प्रचारामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मतदारांना आणि जनतेला तुम्ही काय आवाहन करणार विकासाच्या मुद्द्यावर? जनतेला तर आव्हान एवढंच करेल की जे सिरसाळा गावचा जे विकास खुंट चाललेला आहे आणि जिथं जातीपातीचं राजकारण या सिरसाळ्यामध्ये बघायला भेटायले, पण आज असा उमेदवार दिलाय की आताच आमच्या दादांना सांगितलं, माझे सरपंच रामदादा खिरवले यांनी, की तमाम जाती धर्मांच्या लोकांना एक सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, शांत सरळ स्वभावी. आणि काकांनी सुद्धा सांगितलं की जनतेनेच कौल दिलाय, जनतेनेच ही हातात घेतलेली आहे दोरी की या माणसाला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. आणि एकमेव उमेदवार म्हणजे आपल्या सिरसाळा गावच्या विकासासाठी तमाम प्रश्न आहेत सिरसाळ्यामध्ये. बघा तुम्ही, चौकामध्ये एवढी मोठी ग्रामपंचायत, आता सांगितलं की नगर पंचायतीच्या दर्जाचं गाव आहे, पण साधं शौचालय देखील नाही. कोणाची माता भगिनी जर चौकामध्ये इमर्जन्सी असेल, एवढं दुर्दैव आहे. म्हणून एवढं सांगायचं की युवक बांधवाच्या वतीनं की एक असा चेहरा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व मित्र पक्षाच्या वतीनं,
आणि सर्व सिरसाळा गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या तमाम प्रश्नावरती आवाज उठवणारा माणूस, गोरगरीब जनतेतला आपलाच माणूस देवराव हनुमंत काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच आव्हान देतो. नक्कीच आपल्यासोबत दुसरे सुद्धा कार्यकर्ते, काय सांगाल? आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ते आम्हाला हे जनतेतून दिलेले देवराव काळे ते आमच्या मनातून सगळ्याला दिलेले आहेत. वडील समाज यांच्या पाठीमागे खंबीरपणाने ताबेवाडी उभे आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट सतीश नजरबाई सोबत. नजरबाई, एकंदरीत पाहायला गेलं तर आज प्रचंड रॅलीला गर्दी पाहायला मिळते. दर्ग्यामध्ये सुद्धा तुम्ही उपस्थित होतात. प्रचंड या रॅलीमध्ये सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत उपस्थित आहात. काय वाटतं, कशा प्रकारचा विजय आहे देवराव काळे? काय विकासाचं विजन कसं आहे? विकासाचं समज जातीवादी राजकारण करीत नाही, समजा समाजाला घेऊन चालतो म्हणून सर्व जाती धर्मांचा पाठिंबा देणार. आपल्यासोबत ऍडव्होकेट सतीशजी काळे सुद्धा. काय वाटतं, आज प्रचंड रॅलीमध्ये गर्दी पाहायला मिळते. काय विकासाचं विजन घेऊन तुम्ही पुढे आलेला आहात? काय तुमच्या उमेदवाराचं विकासाचं विजन असणार आहे आणि जनतेपुढे तुम्ही कुठल्या जाहीरनाम्यानुसार जाणार आहात? आज आम्ही अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा व मित्र पक्ष आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ आज ग्रामदैवत हनुमान मंदिर, दर्गा व सर्व ग्रामदैवतांना तसेच बौद्ध विहार या ठिकाणी येऊन नमन करून आम्ही प्रचाराची सुरुवात केली आहे. आणि प्रचंड जनतेचा उत्साह बघता सर्व जनता ही आघाडीचे उमेदवार देवरावजी काळे यांच्या पाठीशी आज निश्चित झालाय. आणि आमचं विजन असं आहे की येणाऱ्या काळात आमच्याकडे 18 महिन्यांचा कार्यकाळ असेल. 18 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जसं आम्ही विजन मध्ये सांगितलंय की जे चौक, मेन सिरसाळ्यामधील चौक आहेत त्या चौकांमध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जो सिरसाळ्याचा प्राथमिक प्रश्न आहे तो म्हणजे पाणी. पाण्यासाठी आम्ही आठवड्यामध्ये 2 वेळेस तरी पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढं आश्वासन आम्ही जनतेला देतो. काय कुठल्या कुठल्या उमेदवारांनी, कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी, कुठल्या पक्षाने, मित्र पक्षाने तुम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे? मित्र पक्षांनी म्हणण्यापेक्षा आम्हाला फॉर्म विड्रॉल करून ऑलरेडी रघुनाथ दादांनी पाठिंबा दिलाय. तसेच काल अशोकराव शेप यांनी पाठिंबा दिलाय. नामदेवराव गायकवाड यांनी पाठिंबा दिला, भाजपचे प्रतिनिधी होते त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आणि येणाऱ्या 2 दिवसात अजून 1-2 जणांचा पाठिंबा भेटेल अशी मला आशा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच देवरावजी काळे यांचं पार्टी जवळ मिळेल यात दुमत शंका आहे. कुठले कुठले स्थानिक प्रश्न घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार? आम्ही स्थानिक प्रश्न 2 आहेत. प्राथमिक प्रश्न म्हणजे सिरसाळ्याचा पाणी प्रश्न आहे, जो ऑलरेडी मी आता बोललोय. 2 दिवसात पाण्याचा प्रश्न, 2 दिवसाला पाणी देईल हा आम्ही जनतेला आश्वासन देतोय. आणि जे सिरसाळ्यामधले जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार जर बघितलं तर सिरसाळ्यात जवळपास 3-4 चौक आहेत. त्या चौकामध्ये आज घडीला सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं खूप गरजेचं आहे. आणि तो आम्ही विकासात्मक मुद्दा पुढे घेऊन आम्ही जनतेला आश्वासन देणार आहोत. काय मतदारांना आव्हान करणार आहात, कार्यकर्त्यांना आव्हान? कार्यकर्त्यांना आणि मतदारांना, मायबाप जनतेला एवढंच विनंती आहे की आतापर्यंत एक अनुभवी आणि 10 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेला उमेदवार म्हणजे देवराव काळे, माजी उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, एक प्रशासनाचा अनुभव असणारा उमेदवार. यानंतर आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत एवढीच सर्व जनतेला अपेक्षा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज प्रचाराचा शुभारंभ झाला. सिरसाळ्यातील वेगवेगळ्या ग्रामदैवतांना नारळ वाढवून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करण्यात आली. परंतु पाहायला गेलं सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी या प्रचाराला सुरुवात झालेली. एकंदरीत पाहायला गेलं प्रचारात आता देवराव काळे यांनी आघाडी घेतलेली, एक पाऊल पुढे गेलेले आहेत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? यानंतर आता पोटनिवडणुकीचं राजकीय वातावरण कसं तापणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये कुणाकुणाचे पाठिंबे जाहीर होतात, कोण कोण सहकार्य करते हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसाळा बीड.